यानंतर महिला गटातील पहिला पुकार स्वराज्य स्पोर्ट चिपळूण शिवमुद्रा राजापूर दोन्ही संघांना पहिला पुकार। स्वराज्य स्पोर्ट चिपळूण शिवमुद्रा राजापूर महिला गटातील दोन्ही संघांना पहिला पुकार। सुस्वागतम उपस्थित सर्व कबड्डी रसिकांचे या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत। आपण पाहतो रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आजचा फायनल डे फायनल रजनी आणि सुपर मंडे इथे आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे। दरम्यान पहिला क्वार्टर फायनलचा सामना इथे आपण पाहतोय जय हिंद जाबा विरुद्ध डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन। डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाची चर्चा जरूर इथे होईल या क्रीडांगणावरती, कारण सलग 2 वर्ष फायनल खेळताना कोळकेवाडी संघाविरुद्ध हा संघ आपल्याला सलग 2 वर्ष पाहायला मिळाला। 2022-2023 अंतिम सामन्यामध्ये या संघाने प्रवेश मिळवला होता। कोळकेवाडी वाघजाई कोळकेवाडी संघासारख्या बलाढ्य संघासमोर मात्र त्यांचा टिकाव लागला नाही, परंतु यावेळी पाहूया या वर्षी सलग 2024 मध्ये ही फायनल मध्ये एंटर होतील का हे आपल्याला इथे पाहणं आवश्यक असणार आहे। दरम्यान या जर्सी क्रमांक 17 आर्यन आणि 2024 जर आपण या सीझनचा जर चर्चा केली तर निश्चितच या खेळाडूने आज प्रभावित केलंय। आणि यस कॉर्नरिंगचा अक्षय बेलेनकर जर्सी क्रमांक 77 मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट टेबल ऑन केलं यावेळी जैन जाबा संघाकडून आर्यन कांबळे सलग 2 वर्ष जिल्ह्याच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला होता। युवा सिरीज मध्ये ही त्याची वर्णी लागलेली आपल्याला पाहायला मिळत होती। तो आर्यन ज्याच्या माध्यमातून पहिलाच पॉईंट पिकअप केला गेलाय, दमदार कामगिरी। आणि यावेळी एक उगवता सितारा आणि उद्याचं भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहतो तो वेदांत कांबळे चढाई करताना कॉर्नर इनच्या दिशेने बोनस अटेम्प्ट करण्याचा इथे होता विचार, सेफली खेळला, रेड पूर्ण केली, माघारी परतला, एम्प्टी रेड इथे पाहायला मिळते। दरम्यान बॅक टू बॅक दुसरी चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय आर्यन। 6ची बचाव फळी आहे, अक्षय वेलणकर मैदानाच्या बाहेर, मध्य साखळी जी आपण पाहतो श्रेयस बारगुड आणि शुभम पाटील दोन्हीही ताकदवर खेळाडू आहेत, गुड डॅशर आहेत, ताकदवान सामर्थ्यवान असे खेळाडू आहेत। आणि यावेळी रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न, कॉर्नर इन दंदनादन कुंदन मैदानाच्या बाहेर, पॉइंट जय हिंद जाबा संघाला। कुंदन परब या रनिंग हँडचा शिकार ठरलाय। ही खासियत आहे आर्यन कांबळेची, लेफ्ट कॉर्नरनी चढाईला सुरुवात करायचं, रॅपिडली जायचं, कॉर्नर इन किंवा मध्य साखळी जी असेल त्यातील खेळाडूला टच करायचं किंवा बोनस अटेम्प्ट जर होत असेल तर रनिंग बोनस अटेम्प्ट करायचा। आणि त्याच पद्धतीचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय। यस टचिंग स्वरूपाचा पॉइंट वेदांत कांबळे प्रभावित करतोय। ज्या पद्धतीची खेळी आपण आर्यन कांबळेकडून पाहिली होती त्याच पद्धतीची खेळी यावेळी वेदांत कांबळेकडून पाहायला मिळाली। जर्सी क्रमांक 03 डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाकडून खेळणारा हा कोपरा रक्षक लाजवाब रेड, रॅपिड रेड होती, चांगली गती होती, चांगला बॅलन्स होता आणि त्याचबरोबर चांगलं जम्पिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं। ही ओळख आहे बेस्ट रायडरची, बेस्ट वर्सेस बेस्ट असा चाललेला सामना डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन विरुद्ध जय हिंद जय आबा। जर्सी क्रमांक 16 यावी चढाई पटकून मिडल लाईन वरती येतोय, मिडल लाईन क्रॉस केली, माघारी परतला, एम्प्टी रेड। महसूल विभाग महाराष्ट्र राज्य संघ आणि या संघात खेळणारा जर्सी क्रमांक 8 घालून खेळणारा सूरज कांबळे सलग 4 वर्ष महसूल विभागाकडून महाराष्ट्र संघात खेळतोय, तगडा अनुभव या खेळाडूकडे। आणि आज त्याचा जन्मदिवसही आहे, सूरज कांबळेचा आज बर्थडे आहे, त्यामुळे आजचा हा मंडे सुपर डुपर हिट सूरज कांबळेसाठी ठरेल का तेही ते आपल्याला पाहायचंय। आणि यावी संघ सूरज कांबळेला वाढदिवसानिमित्तानं भेट देईल का विजयाची तेही ते पाहणं आवश्यक असेल। सूरज कांबळे याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। रत्नागिरीचा आराध्य दैवत भरिभुवाच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्याचबरोबर उज्ज्वल भविष्य लाभू दे अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय। आर्यन या विजयाची क्रमांक 10 श्रेयस बारगुडेच्या हाताची कमाल इथे पाहायला मिळाली नाही, निसटली शिकार, आर्यन कांबळेची चपळता इथे पाहायला मिळते। मैदानाच्या बाहेर जाईल श्रेयस बारगुडे, पॉइंट इथे मिळतोय जय हिंद जय आबा संघाला। ज्याची चर्चा आपण पहिल्याच रेडमध्ये केली होती, आर्यन कांबळेची खासियत काय तर त्याच्याकडे असलेली गती आणि परफेक्ट टायमिंगला त्याच्याकडनं घेतली गेलेली चपळता ही याची ओळख राहिली। आणि याही वेळी त्याची कमाल इथे पाहायला मिळाली, की श्रेयस बारगुडे सारखा गुड डॅशर आणि एक चांगला डिफेंडर आणि त्याच्या माध्यमातून इथे मात्र स्वतःचा बचाव करण्यात तो यशस्वी ठरलाय। हे फुटमार्क आहे त्याचं, हे फुटवर्क ज्या पद्धतीने तो रॅपिडली खेळतोय ही याची ओळख राहिली आणि त्यामुळे एक चांगली कामगिरी आर्यन कांबळेकडून पाहायला मिळाली। परंतु त्याला प्रत्युत्तर देताना वेदांत कांबळे ही जशाचं असं उत्तर 1+1 बोनस +1 पॉइंट 2 पॉइंट इथे मिळत आहेत, दमखम दाखवतोय वेदांत विरुद्ध आर्यन। अशी चाललेली लढत जरूर इथे बनावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आर्यन कांबळे चढाया करतोय त्याच पद्धतीला प्रत्युत्तर देताना यावी कुंदन मिडल लाईनच्या जवळ, यावी चटापटा प्रतिम, परंतु कव्हर सपोर्ट मिळाला नाही, बॅक होल्ड करणं अपेक्षित होतं ते इथे झालं नाहीये, सक्सेसफुल टर्न रेड। यावेळी आर्यन कांबळेची आर्यन जबरदस्त कामगिरी आहे। यावेळी कुंदनचा चेस्ट लॉक करायचा होता, होल्ड करायचा होता, पुश करण्याचा विचार त्याने केला होता, मिडल लाईनच्या जाऊन तो लँड झाला, परंतु परफेक्टली
त्याला रोखू शकला नाही. लांब उंची हात असल्यामुळे चांगली कामगिरी यावेळी आर्यन कांबळेकडून पाहायला मिळाले. यावेळी जर्सी क्रमांक 4 कडून खेळणारा हा खेळाडू इथे आपण पाहतोय 2-1 2-2 अशा पद्धतीने साहिल रेवाळे यावेळी लेफ्ट कॉर्नरला फ्रंट ब्लॉकला सूरज कांबळे मिडल लाईनच्या जवळचा दापट पंचांच्या माध्यमातून येतोय इशारा. काय येतोय? यस रायडर बाद सिंगल पॉइंट. सूरज कांबळेने आपली ताकद दाखवली. आपलं डिपेंडर बाद होतो. सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर. पॉइंट इथे मिळालाय तो यावी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला. साहिल रेवाळेने यावेळी महत्वाचा मोहरा बाद केलाय. सूरज कांबळे डॅश करण्याचा प्रयत्न होता. लॉबीचा वापर त्याने केला आणि मिडल लाईन क्रॉस करण्यात तो यशस्वी ठरलाय. यावेळी पुन्हा एकदा साहिल रेवाळेवरती विश्वास दाखवला जातोय कारण तो सलग असे पॉईंट इथे पिकअप करताना इथे दिसलाय कारण महत्वाचा मोहरा त्याने गारद केलाय. आणि जय हिंद जाबा संघाची जर चर्चा केली तर ज्यावेळी सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर गेलाय त्यावेळी स्क्रीन झालेला डिफेन्स आपण पाहिलाय. आणि यावेळी साहिल रेवाळे वन्स अगेन ऑन फायर. सुपर रेड 3 मोहरे गारद. 3ची जबरदस्त पॉइंटची ही खेळी इथे साहिल रेवाळेकडून. 2 चढे आतापर्यंत त्याने केल्या. पहिल्या रेडमध्ये सूरज कांबळेला गारद केलं आणि त्यानंतर इथे सुपर रेड पाहायला मिळाली. सुपर डुपर हिट ठरेल की काय रेवाळे. आणि त्यानंतर श्रेयस बारगुडेनेही आपल्याला स्वतःचं सामर्थ्य दाखवायला सुरुवात केली. काय थाय होल्ड केलाय. नो चान्स फॉर रायडर. यावेळी रायडर मैदानाच्या बाहेर जातोय जो डोकेदुखी ठरला होता डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला. आर्यन कांबळे क्रीडांगणाच्या बाहेर. आणि ज्यावेळी सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर गेले त्यावेळी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघ हावी ठरलाय. आणि जय हिंद जाबा संघाची कामगिरी खालावलेली पाहायला मिळाली आणि त्याची इतिहासाची पुनरावृत्ती याही सामन्यामध्ये याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 15 शेवटचा मोहरा आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचू शकेल का याचं उत्तर इथे शोधावं लागेल. 2-1 2-2ची फील्ड असताना जर्सी क्रमांक 16 वेदांत आहे जो यावेळी डाबा कोपरा सांभाळतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये दीपक आगरे. कॉर्नर इनला कुंदन आणि त्यानंतर श्रेयस बारगुडे आणि शुभम पाटील. लाजवाब कोऑर्डिनेशन. रायडर बाद ऑल आउट. जय हिंद जाबा 1+2 3 पॉइंट. डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला इथे मिळतील 3 पॉइंट. अतिशय शानदार सुरुवात. सलग 2 वर्ष 2022-2023 फायनल का आम्ही खेळलो याची प्रचिती याचा अनुभव या मैदानावरती पुन्हा एकदा तोच जोश तोच जल्लोष आणि तोच दमखम घेऊन इथे दाखल झालाय. आणि सुरुवात ही त्याच पद्धतीने केली परंतु यावेळी सूरज कांबळेकडे आमचं लक्ष असेल. बड्डे बॉय आहे कशा पद्धतीने त्यानंतर तो इथे प्रत्युत्तर देतोय द्यावं लागेल. उत्तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. जर्सी क्रमांक 17 आर्यनने मात्र एका बाजूने गड चांगला राखलाय परंतु गड राखून चालणार नाही. त्या गडावरती आपला विजयाचा ध्वज फडकवला आवश्यक आहे आणि तो फडकवण्यासाठी इथे केला गेलेला प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळतोय. 2 मोहरे इथे गारद होतील. 2 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातील. 2 पॉइंट इथे मिळतील जय हिंद जय आबा संघाला. आर्यन कांबळेच्या माध्यमातून दमखम जबरदस्त कामगिरी. 2 मोहरे गारद झालेत. यावेळी दीपक आणि कुंदन. कॉर्नरची ही चैन मैदानाच्या बाहेर जाईल. साहिल रेवाळे 2 रेड मध्ये 4 पॉइंट. आणि यावेळी तो स्वतःची 3री चढाई घेऊन इथे दाखल झालाय. वैयक्तिक 3री चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. 2-1 2-2ची फील्ड आहे आणि यावेळी लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेला खेळ. अथर्व कांबळे तिथे दुसऱ्या बाजूला चेतन गोताड कॉर्नरची भूमिका बजावतोय. अमन पानगले छोटा पॅकेट बडा धमाका. ओळख आहे या अमन पानगलेची कारण ज्यावेळी त्याला थाय होल्ड करण्याची संधी मिळाली त्यानं प्रभावित केले संघाला. यावेळी आर्यन जर्सी क्रमांक 17 क्वार्टर फायनलचा पहिला सामना सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी चाललेली लढत तिथे आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ कारण सलग 3ऱ्या वर्षी ही आपल्याला फायनल मध्ये एंटर व्हायचं आहे या एकाच प्रयत्नामध्ये असणार आहे. परंतु यावेळी जर्सी क्रमांक 04 साहिल रेवाळे कमाल धमाल ऑलराऊंडर परफॉर्मन्स देतोय. रायडरच्या भूमिकेमध्येही चांगली कामगिरी आणि यावेळी डिफेन्सच्या भूमिकेमध्येही आर्यन कांबळे सारख्या चतुर चालक आणि चपळ खेळाडूला त्याने गारद केलंय. लाजवाब टॅकल इथे पाहायला मिळालंय. वेदांत कांबळे अथर्व कांबळेच्या दिशेने केलेलं फुटवर्क इथे पाहायला मिळालं आणि दरम्यान मिडल लाईन वरती येऊन थोडासा वेळ इथे जरूर घेईल. एक चांगली सुरुवात डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन रत्नी तालुक्याचा जर विचार केला तर या संघाचा बोलबाला इथे जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. नुकतीच झालेली स्पर्धा 15 ऑगस्ट येते परंतु ती इथे कोतवड्यामध्ये हा असफल ठरला होता आणि यावेळी एक बोनस पॉईंट इथे मिळालाय. ऑफिशियल टाइम ऑफ घेतला जाईल. साहिल रेवाळेला दुखापत झालेली ती पाहायला मिळते. वेदनेने तो विवळताना इथे दिसतोय. फिटनेस खूप महत्वाचं असतं. मॅटवरती खेळणं मातीच्या मैदानावरती खेळणं आणि वाळूच्या क्रीडांगणावरती खेळणं यामध्ये प्रत्येक वेळी फरक असतो. फुटवर्कमध्ये फरक असतो तुमच्या फिटनेसमध्ये आणि कशा पद्धतीने तुमचं फुटवर्क होईल हे आपल्याला परिस्थितीवरती अवलंबून असतो. आणि हे वाळूचं क्रीडांगण असल्यामुळे रायडरला थोडेसे प्रयत्न जास्त करावे लागतात.
कारण कालच्या रजनीमध्येही शेवटचा सामना शेवटच्या 2 मिनिटांमध्ये बदललेला स्कोर कार्ड वारंवार आणि गुरुकुलने विजय सेलिब्रेट केला. संघर्षाने चांगला संघर्ष दिला होता आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये जणू आपल्याला वाटलं होतं की संघर्ष चिपळूण संघ एंटर होतो की काय सेमीफायनलला, परंतु गुरुकुलने शेवटच्या 2 मिनिटांमध्ये जी कमाल केली, ऑल आउट केलं संघाला आणि चांगलं लीड घेऊन तो सामना जिंकला गेलाय. या विजय क्रमांक 16 पहिलीच ही मॅच इथे आपण म्हणू शकतो जी सुपर डुपर हिट ठरणार आहे. 2 तुल्यबळ रत्नागिरी तालुक्यातील 2 बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध भिडत आहेत आणि एकमेकांच्या खेळाला परिचित आहेत, एकमेकांच्या फुटवर्कला परिचित आहेत, डिफेन्सला परिचित आहेत. त्यामुळे एक चांगली लढत आम्ही या संघाकडून अपेक्षित करतोय. वेदांत चढाई करण्यासाठी 2-2-2 अशा पद्धतीने इथे डिफेन्स सज्ज झालाय. अथर्व कांबळे आहे, अथर्व कांबळे विरुद्ध वेदांत. परंतु ही लढत आपण जर म्हटली तर आर्यन कांबळे विरुद्ध वेदांत कांबळे, कारण ज्या पद्धतीने आर्यन कांबळेने पॉईंट पिकअप केले त्याच पद्धतीचे पॉईंट वेदांत कांबळेने हे पिकअप केलेत. तनिष सनगरेला यावी विश्रांती दिली गेले आणि एक नवीन चेहरा यावी मैदानाच्या आतमध्ये जय हिंद जाबा संघाचे चेतन गोताळवरती विश्वास दाखवला गेलाय. कॉर्नरच्या भूमिकेमध्ये चेतन गोताळला आणलं गेले आणि चेतन गोताळला आणण्यामागे आणखीन एक विचार म्हणजे तो एक रायडरची भूमिकाही बजावतो आणि त्यामुळे चेतन गोताळला यावी प्लेइंग 7 मध्ये इथे संधी दिली गेली. सूरज कांबळे यावी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. 2-2-2 अशा पद्धतीने आहे इथे फील्ड. 6ची बचावफळी बोनस पॉईंट डाऊन असताना ताकदवान महाबली खलीपेक्षाही ताकदवान असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बड्डे बॉय आहे, त्यामुळे चांगल्या खेळीची अपेक्षा आपण त्याच्याकडनं करू शकतो. चढाई पूर्ण केले, माघारी परतलाय सुखरूप आपल्या क्रीडांगणामध्ये. वेदांत 6चा डिफेन्स असताना अथर्वच्या दिशेने चाललेला खेळ. बोनस टीम खेळण्यासाठी केला प्रयत्न परंतु ऑन दी लाईन फुटवर्क होतं. पंचारी अफिली ते फेट टाळलंय आणि या विथर साठी पॉइंट लागला तर आबाद, नाहीतर होणार इथे बरबाद. 30 सेकंदामध्ये दोघांपैकी एका संघाला पॉइंट मिळणार निश्चित आहे, परंतु तो संघ कोणता असतो, कोणता ठरेल ते इथे आपल्याला या 30 सेकंदामध्ये आपल्याला पाहावं लागेल. जर्सी क्रमांक 16 राईट टू लेफ्ट दोन्ही कॉर्नरला भन्नाट वेगाने जाण्याचा प्रयत्न, परंतु मध्य साखळीमध्ये जो श्रेयस बारगुडे आहे त्याच्यापासून सावध. यस, या जोडीची आपण चर्चा करत होतो. श्रेयस बारगुडे, शुभम पाटील एक युनिव्हर्सिटी खेळलेला खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला तेवढा दमकम दाखवणारा सामर्थ्यवान खेळाडू आहे. बेस्ट डिफेंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या चैन अटॅक पासून आपल्याला सावधपणे खेळणं गरजेचं आहे, परंतु तो सावधपणा इथे या रायडरकडे पाहायला मिळाला नाही. त्यामुळे डिफेन्स सक्सेसफुल आणि इथे अथर्व कांबळे लाजवाब ब्लॉक करतोय. सपोर्ट परफेक्ट टायमिंगला पॅडीचा मिळाला. जर्सी क्रमांक 77चा सपोर्ट लाजवाब अप्रतिम टॅकल. वेदांत मैदानाच्या बाहेर, महत्वाचा मोहरा, बेस्ट रायडर, पॉइंट टेकर मैदानाच्या बाहेर गेलाय. ऍडव्हान्टेज आहे इथे, ऍडव्हान्टेज मिळू शकतो जय हिंद जाबा संघाला, कारण वेदांत कांबळे मैदानाच्या बाहेर गेलाय. म्हणजेच काय तर यानंतर साहिल रेवाळेला इथे वारंवार चढाया कराव्या लागतील आणि त्यानंतर वेदांत परत. आणखीन एक दमदार कामगिरी. ही ओळख आहे श्रेयस बारगुडेची, हे सामर्थ्य आहे श्रेयस बारगुडेचं, हे वैशिष्ट्य आहे श्रेयस बारगुडेचं आणि ही शैली आहे श्रेयस बारगुडेची. वन मॅन शो जबरदस्त. दोन्ही थाय होल्ड, नो चान्स फॉर रायडर. पॉइंट जय या बी डॉक्टर नानासाहेब मेघल फाउंडेशन. पुन्हा एकदा सूरज 2-1-2-2ची फळी. या खेळाडूकडे लक्ष लागून राहतोय ताकदीच्या. या विजयाची क्रमांक 06 कोण आहे? शुभम पाटील. जबरदस्त थाय होल्ड. एका ताकदवान खेळाडूचा दुसऱ्या ताकदवान खेळाडूने केलेला हा टॅकल आहे. आजची रजनी सुपर डुपर हिट मंडे ठरणार आहे. या वेदांत चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. जशाच उत्तर इथे दिले गेले, दमकम दाखवला गेले, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालंय. वेदांत चढाई पूर्ण करून माघारी परतोय. यावी चेतन गोताड, कारण एकही रायडर यावी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिन्ही बेस्ट डिफेंडर असताना चेतन गोताड 4ही बेस्ट डिफेंडर आहेत. अथर्व कांबळे, पॅडी, त्याचबरोबर अमन पानगले आणि चेतन गोताड 4ही बेस्ट डिफेंडर. पॅडीने एक काळ रेडिंगमध्ये ही चांगली कामगिरी केली, चढाईपट्टू म्हणून चांगली कामगिरी केली, परंतु त्यानंतर तो बेस्ट डिफेंडर म्हणून पुढे आला आणि चढाईपासून थोडासा दूरवरती गेला आणि पॅडी आता फक्त बेस्ट डिफेंडर म्हणून भूमिका बजावताना यावेळी चूक झाली. अमन पानगले स्वतःवरती नियंत्रण राखू शकला नाही, कंट्रोल ढासळला, ऍडव्हान्टेज मिळाला. पॉइंट डॉक्टर नानासाहेब मेघल फाउंडेशन संघाला.
जबरदस्त कामगिरी, लाजवाब सुरुवात. चेतन घोताड यावी एक एक मोहरा गारद केला गेलाय. फर्स्ट हाफ मध्ये जय हिंद जाबा संघाला एकदा ऑल आउट केलं गेलं, पुन्हा एकदा त्याच पद्धतीची खेळी आणि ऑल आउट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न इथे जरूर केला जाईल. थोडासा वेगाने खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चांगला बॅलन्स त्याने इथे राखलाय. मिडल लाईन क्रॉस करून सुखरूप आपल्या क्रीडांगणावर परततोय. रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन यांच्या सौजन्याने आयोजित केली गेलेली ही स्पर्धा इथे भव्य दिव्य आयोजन ही ओळख राहिले. तमाम रत्नागिरीकरांचं गोकुळाष्टमी आणि ही स्पर्धा हे एक समीकरण आपल्याला पाहायला मिळाले. आणि ही स्पर्धा आयोजित करत असताना हे सर्व शिलेदार आहेत ज्यांनी घेतलेली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय अध्यक्ष विकास सावंत म्हणजेच आपले धाडस शेठ, त्याचबरोबर रोशनबाई फाळके, दिनेश शेठ सावंत, सन्माननीय मलुष्टे साहेब, दीपकजी साळवी, बंडशेठ साळवी, विकासजी पाटील, मनोहरजी साळवी, मोहन पिल्ले, संजय आयरे, नासिरजी वाघू, विलास मुळे आणि वसंत पाटील हे सर्व शिलेदार आहेत. हे एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं रत्नागिरीमध्ये याची प्रचिती वारंवार यांनी दिले. कोणतेही सामाजिक कार्य असू द्या, सांस्कृतिक कार्य असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या, तिन्ही क्षेत्रामध्ये या असोसिएशनचे भरीव योगदान राहिले. ज्या ज्यावेळी रत्नागिरीवरती संकट आले, ज्या ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये संकट आले, त्यावेळी मदतीचा हात घेऊन रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन सदैव तत्पर राहिलंय, मदतीचा हात घेऊन पुढे आलाय. आणि अशी ही कामगिरी रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन सर्व शिलेदारांकडून प्रतिवर्षी आपल्याला पाहायला मिळत असते. ही स्पर्धा फक्त रत्नागिरी कलांसाठी अभिमानाची नाही आहे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरलेली आहे. आणि यावेळी साहिल रेवाळे ज्यानं आजच्या रचनेमध्ये प्रभावित केले. मध्यंतरासाठी खेळ थांबलाय, मध्यंतरासाठी पॉइंट टेबल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन 19 आणि जय हिंद जाबा 10 गुण. 19-10 9 गुणांची एक चांगली बढत. क्वार्टर फायनलचा सामना, सेमीफायनल मध्ये कोणता संघ यावेळी इथे दाखल होईल. गतवर्षी सलग 2 वर्ष ज्यानं फायनल मध्ये प्रवेश मिळवला होता परंतु फायनल विजेता ठरला नाही, तो डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन यावेळी क्वार्टर मध्ये 9 गुणांची बढत घेऊन खेळताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला बड्डे बॉयचा हा संघ आहे जय हिंद जाबा. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आणि कोणत्या संघाचं स्वप्न इथेच संपणार. ऐकूया हिंदीचा बुलंद आवाज सरदार शेख. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत उपस्थित राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय प्रशिक्षक माननीय संतोषजी शिर्के सर. राज्यस्तरीय झालेल्या कबड्डी स्पर्धा पुणे येथे या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती झाली, तसेच निवड समितीवर देखील त्यांची आता नियुक्ती झाली असे श्री संतोषजी शिर्के सर यांचा इथे सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतो. मी विनंती करतो श्री दिनेशजी सावंत साहेब यांना यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन संतोषजी शिर्के यांचा इथे सन्मान करायचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खूप मोठं नाव कबड्डी क्षेत्रातील सन्माननीय संतोषजी साहेब यांचा इथे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय, सन्मान करतोय आपल्या बहुमूल्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि जिल्ह्यामध्ये खूप भरीव असं योगदान खेळाडूंमध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये यांच्या माध्यमातून आपल्याला आपले रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनच्या वतीने आपले सहर्ष स्वागत आणि आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू व उत्कृष्ट या जिल्ह्याचे संघटक, कबड्डी संघटक आमचे मित्र माननीय श्री कुलभूषणजी कुलकर्णी यांचा देखील आपण सन्मान करतो. मी विनंती करतो मोहनजी पिल्ले साहेब यांना की आपल्या हस्ते यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचे. मोहनजी पिल्ले साहेब. कुलभूषण कुलकर्णी आणि कबड्डी रत्नागिरी जिल्हा एक चांगलं समीकरण इथे राहिले. आणि या खेळाडूंनी हे एक काळ एक पर्व रत्नागिरी जिल्हा अक्षरशः हादरून सोडला होता महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याची बरीचशी कामगिरी आहे. त्यांचं या क्रीडांगणीमध्ये सहर्ष स्वागत. रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद, आभार. यानंतर होणारा सामना महापुरुष पोलीस रत्नागिरी विरुद्ध रत्नागिरी मिरजे. दोन्ही संघांना दुसरा पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार. महापुरुष पोलीस रत्नागिरी विरुद्ध रत्नागिरी मिरजे प्री क्वार्टरचा हा सामना, दोन्ही संघांना दुसरा पुकार. यानंतर होणारा महिला गटातील सामना आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती खेळवणार आहोत. दुसरा पुकार शिवप्रतिष्ठान शिवमुद्रा राजापूर स्वराज्य चिपळूण. दोन्ही संघांना दुसरा पुकार अपन खेलने का दृष्टि तैयार है। रत्नागिरी जिला मोटर मालक एसोसिएशन की जानिब से रखी गई ये कबड्डी टूर्नामेंट पिछले 23 साल
रत्नागिरी वालों ने इस प्रतियोगिता का मजा लिया है और मंच पर तमाम हस्तियों का मैं तहे दिल से स्वागत करता हूं, जिन्होंने हमेशा इस प्रतियोगिता के लिए हमें सपोर्ट किया है और करते रहेंगे, इसमें कोई दो राय नहीं है। जब भी प्रतियोगिता होती है तो रत्नागिरी के हर एक कोने से दर्शक देखने के लिए आते हैं और मजा लेते हैं। तो आए हुए तमाम दर्शकों का मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं। तो ये जो है क्वार्टर फाइनल का मुकाबला चल रहा है और यहां से जो जीतेगा वो सेमीफाइनल का टिकट लेकर जाएगा। हर कोई चाहता है प्री क्वार्टर है, यस क्वार्टर फाइनल में दस्तक देगा, ओके देखना होगा। लेकिन उनके दृष्टिकोण से बहुत बड़ा मुकाबला है और जिस तरीके से नाना साहेब फाउंडेशन प्रतिष्ठान की टीम खेल रही है और जय आबा की टीम खेल रही है, उनको पता है हर एक मुकाबला ग्रैंड फिनाले की तरह है। तो एक एक पॉइंट के लिए संघर्ष यहां पर जारी है। पिछले साल फाइनल में पहुंची थी और इस साल अगर देखा जाए तो उनके सामने नई नई चुनौतियां देखने को मिलेगी। पिछले 2 साल फाइनलिस्ट रही है नाना साहेब फाउंडेशन टीम और काफी पॉपुलर भी है उनकी टीम। और जय आबा की बात की जाए तो आर्यन के रूप में एक नया सितारा उनकी टीम में उभरता हुआ नजर आ रहा है। सूरज, आपको जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं। और जिसके लिए वो जाने जाते हैं, सुपर रेड के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है और हमेशा उन्होंने पॉइंट लिए हैं। देखना होगा इस मैच के दरमियान किस तरीके से खेल करते हैं। और इस समय 77 नंबर जर्सी पहनने वाले खिलाड़ी अक्षय हैं, इनका भी बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है। इस समय देखा जाए तो अच्छा खेल आपको जीत के दरवाजे खोलेगा। थर्ड रेड है, डू डाई रेड है, यहां पर आपको पॉइंट लेना है या तो देना है, किसी एक टीम को पॉइंट जरूर मिलेगा। राइट कॉर्नर को अटैक करने का प्रयास इस समय चलता हुआ। 3 नंबर जर्सी पहनने वाले खिलाड़ी 5 का डिफेंस है, बोनस के बारे में नहीं सोच सकते तो यहां से आपको टच पॉइंट लेकर जाना होगा। 30 सेकेंड में या तो टच पॉइंट लेना है, अगर उससे पहले आपने टच पॉइंट नहीं लिया तो आपको ग्राउंड के बाहर रेस्ट करना होगा। देखना होगा, कोशिश तो जारी है, जैसे जैसे समय बीतता जा रहा है कुछ अलग करने की कोशिश और अच्छा डिफेंसिव पॉइंट मिलेगा नाना साहेब फाउंडेशन टीम को। जी हाँ, पता है। और ये पॉइंट यहां पर मिलता हुआ 9 पॉइंट से पीछे चल रही थी पहले हाफ में। अगर इस लीड को तोड़ना है तो कुछ अलग कर दिखाना होगा जय आबा टीम को। काफी ज्यादा फैन फॉलोइंग रखने वाली ये टीम है और काफी समर्थक स्टेडियम में भी मौजूद है इस मुकाबले को देखने के लिए। और पता है कि ये मुकाबला इतना आसान नहीं रहेगा किसी भी टीम को जीतने के लिए। जो लीड में है नाना साहेब फाउंडेशन की टीम, वो थोड़ा सा समय का ज्यादा इस्तेमाल करेगी और दूसरी ओर जय आबा की टीम इस लीड को तोड़ने का पूरी तरीके से कोशिश करेगी। तो सूरज के कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है। जी हाँ, सेकेंड हाफ का ये पहला टाइम आउट यहां पर लिया गया है। उनके जो कोच है बातचीत कर रहे हैं, ये भी बहुत ही अच्छे खिलाड़ी थे और मुझे लगता है रेफरी के रूप में भी हमारे साथ हमेशा जुड़े रहते हैं बाबा महेकर सर, और इन्होंने सच में काबिल तारीफ कार्य किया एज अ कोच। और दूसरी ओर की अगर बात की जाए तो जय आबा के भी कोच काफी शानदार है, हमेशा नए सितारे को मौका देते हैं और नए सितारे जय आबा की टीम से उभरते हैं। देखना होगा किस तरीके से खेल यहां पर होता है। आर्यना है, इनके कंधों पर जिम्मेदारी है। सिंगल फसली वाला ही खिलाड़ी जरूर है, लेकिन देखा जाए तो कारनामे बहुत बड़े करने के लिए इनको जाना जाता है। राइट कॉर्नर से खेलते हुए और पहले आप में सुपर रेड की थी, लेकिन इस बार पैर स्लिप हुआ और कोई यहां पर जो है मौका नहीं दिया डिफेंडर ने और अच्छा टैकल यहां पर करते हुए। जी हाँ, जिस तरीके से खेला, ये थर्ड रेड है और सुपर टैकल ऑन है। 3 का डिफेंस है, ये थर्ड रेड के लिए आते हुए। जी हाँ, राइट कॉर्नर से खेलेंगे 3 नंबर जर्सी पहनने वाले खिलाड़ी। किस तरीके से खेल यहां पर होता है देखना होगा। सूरज है जो कि सेंटर में यहां पर डिफेंस करने के लिए सज्ज होते हुए राइट कॉर्नर को अटैक करने का प्रयास है। जैसे जैसे समय व्यतीत होगा, इस बार निकले थे लेकिन कवर यहां पर मिला है। सुपर टैकल बने हैं, जय आबा के खाते में ये 2 पॉइंट जाएंगे। जी हाँ, बहुत बड़ी इंजरी होती है मेरे दोस्तों, इसको नजरअंदाज करके हर एक सितारा अपने टीम के जीत के लिए यहां पर संघर्ष करता है। सूरज कांबले इस समय बर्थडे बॉय, देखना होगा, सख्त जरूरत है पॉइंट की। लेफ्ट कॉर्नर को अटैक करने का प्रयास, बोनस लेने का प्रयास। जी हाँ, बोनस लिया है, ये चतुरचित्ता है। जी हाँ, बोनस जरूर लिया है। देखिए, ये अनुभव बताता है और हमेशा उन्होंने अपने टीम के लिए बहुत शानदार प्रदर्शन किया है। 4 का डिफेंस है, तो इस समय रेडर जो है ज्यादा जोखिम नहीं उठाना चाहेंगे। उनको पता है कि अब जितने भी सेकेंड है 30 सेकेंड उसमें समय व्यतीत करते हुए वापस जाना चाहेंगे। उनको पता है डिफेंस ज्यादा, यानी कि 6 का डिफेंस उनके पास है, तो यहां पर ये रिस्क नहीं लेना चाहेंगे। कोशिश यही है ज्यादा से ज्यादा समय व्यतीत करते हुए वापस चले जाएंगे। सूरज अपने कंधों पर जिम्मेदारी लेकर खेलते हुए लेफ्ट कॉर्नर से हमेशा उन्होंने यहां पर जो रेड की है उस पर सफल भी हुए। पिछली बार बोनस लेकर चले गए थे, क्या यहां से टच पॉइंट लेकर जाएंगे देखना होगा। इनके खिलाफ अलग रणनीति जरूर होगी और ये जानते हैं। और एडवांस टैकल करने का प्रयास है, निकल गए थे, कवर अच्छा मिला और पॉइंट यहां पर मिलता हुआ नाना साहेब फाउंडेशन टीम को। जी हाँ, बहुत ही अच्छा डिफेंस देखने को मिला। फिर से एक बार सुपर टैकल ऑन है। 10 नंबर जर्सी पहने वाले खिलाड़ी श्रेयस बारगुड़े,
कमाल के खिलाड़ी, एक बेहतरीन ऑलराउंडर। देखना होगा लेफ्ट कॉर्नर को अटैक करने का प्रयास जरूर रहेगा, लेकिन जितना हो सके अंदर जाकर उनको टच करना होगा। लेकिन ये देखा जाए तो इस समय सुपर टैकल भी ऑन है, तो इस सुपर टैकल में जोखिम नहीं लेना चाहते। सेंटर लाइन के काफी करीब है और अब समय व्यतीत करते हुए वापस जाना चाहेंगे। एक रणनीति होती है, जब अपोनेंट टीम के कम खिलाड़ी हो तो आपको डिफेंस में पॉइंट लेना होगा। शायद यही रणनीति के साथ यहां पर खेल रहे हैं, लेकिन जैन जयाबा के जो डिफेंडर चाहते हैं आइए हम आपको पकड़ना चाहते हैं, इतना आसान नहीं रहेगा। थर्ड रेड के लिए आए हैं। पिछली बार इनको टैकल किया था, 2 पॉइंट लिए थे, लेकिन इस बार क्या वही दृश्य देखने को मिलेगा? देखना होगा। राइट कॉर्नर को अटैक करने का प्रयास है, काफी अंदर चले गए थे, धर दबोच लिया है और इस समय क्या हुआ है? ओहो कमाल की ये सुपर से भी ऊपर वाली रेड है, सुपर डुपर रेड। 5 पॉइंट मिलेंगे, कमाल की रेड है। जी हाँ, ऑल आउट हुई है और नए जोश के साथ फिर से एक बार जैन जयाबा की टीम बीच मैदान में खेलती हुई नजर आएगी। आर्यन आते हुए रेड करने के लिए, 7 का डिफेंस है, बोनस ऑन है, राइट कॉर्नर से खेलेंगे। देखना होगा, पिछली बार असफल हुए थे, क्या इस बार सफलता मिलेगी आर्यन को? ये भी देखने वाली बात। लेकिन इस बार एम्प्टी रेड की वापस चले जाते हुए। देखिए जैसे ही आप ऑल आउट होने के बाद फिर से एक बार आते हो तो नए गेम प्लान को लेकर आते हो और वही गेम प्लान आपको उतारना होगा। जैसे जैसे समय आगे जाएगा वैसे वैसे जीतने की उम्मीदें कम होती जाएगी। अगर यहां से आपको रफ्तार बढ़ानी है, यहां से अगर कबड्डी की रफ्तार आप बढ़ा सकते हो तो जरूर यहां से कमबैक किया जा सकता है। और कबड्डी में नामुमकिन ऐसा कुछ भी नहीं है। 2 सुपर डुपर रेड यहां से कमबैक करा सकती है जैन जयाबा टीम को, लेकिन यहां से नाना साहब फाउंडेशन की टीम जो है उनको ऐसा मौका नहीं देना चाहती। मौके बनाने होंगे, मौका देंगे नहीं। ये 3rd रेड है, आर्यन कामले। देखना होगा राइट कॉर्नर से खेलेंगे, इस बार डैश करने में कामयाब रहे और जी हां पॉइंट यहां पर जरूर मिलता हुआ। बहुत ही अच्छा यहां पर टेक्निक के साथ खेल चलता हुआ। साहिल रेवाले, जी हां 2022 की अगर बात की जाए तो मुरगौड़ा में प्रतियोगिता हुई थी, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट की किताब से इनको नवाजा गया था। जी हां बहुत ही शानदार खिलाड़ी है। सेमीफाइनल में जिस तरीके से उन्होंने 5 पॉइंट की सुपर डुपर रेड की थी, उसके बलबूते पर नाना साहब फाउंडेशन टीम ने ग्रैंड फिनाले में दस्तक दी थी। उसके बाद फाइनल में भी वही उन्होंने कारनामा कर दिखा, वो अपने टीम को चैंपियन बनाया था। क्या मुकाबला था। जी हां ऐसे कुछ सुनहरी यादें हैं, उसको आप देखना चाहोगे और वैसे प्रदर्शन जो इस मुकाबले के दरमियान करना चाहोगे। लेकिन इतना आसान होता नहीं, डैश जरूर किया गया था। पॉइंट किसको मिलेगा? और इस समय एक तरफ बोनस पॉइंट है, दूसरी ओर जो है टैकल पॉइंट है। डैश यहां पर किया था। तो फिर से एक बार वेट करने के लिए आते हुए ये खिलाड़ी सबसे चतुर, एक तरफ आर्यन कामले और दूसरी ओर ये खिलाड़ी है। और जी हाँ 3 नंबर जर्सी पहनने वाले खिलाड़ी रेड के लिए आते हुए जरूर सर्विस लाइन को यहां पर क्रॉस से किया है। पूरा समय यहां पर लेना चाहेंगे, सेंटर लाइन के काफी करीब है। बॉडी लँग्वेज यहां पर बताता हूं। तिसरा आणि अंतिम पुकार यानंतर होणार महिला गटातील क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना। तिसरा आणि अंतिम पुकार शिवमुद्रा राजापूर स्वराज्य स्पोर्ट चिपळूण। शिवमुद्रा राजापूर स्वराज्य स्पोर्ट चिपळूण दोन्ही संघाला पहिला पुकार, तिसरा पुकार सॉरी। शिवमुद्रा राजापूर स्वराज्य स्पोर्ट चिपळूण महिला गटातील दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार। क्रीडांगण क्रमांक 2 वरती 1 वरती होणारा सामना महापुरुष पोलीस रत्नागिरी दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार आपण खेळण्याच्या दिशेने क्रीडांगणाच्या दिशेने येतोय। महापुरुष रत्नागिरी रत्नादीप मिरजोळे। क्रीडांगण क्रमांक 2 साठी महिलांचा सामना होतो। या सामन्यासाठी सामनाधिकारी समय समाप्ति की घोषणा और इसी के साथ इस मुकाबले को नाना साहब फाउंडेशन टीम ने
अपने नाम किया है। वेल प्लेड जय जय आबा टीम, आगे के सफर के लिए बहुत बहुत शुभकामनाएं और नेक्स्ट मैच के लिए नाना साहेब फाउंडेशन टीम आपको भी शुभकामनाएं। जी हाँ, थोड़ी देर के लिए हॅलो, क्रीडांगण क्रमांक 1 वरती होणारा सामना रत्नदीप मिरजे महापुरुष रत्नागिरी दोन्ही संघांनी क्रीडांगणाचा ताबा घ्या।